ये शिवनंदना वंदिने तुझदा, ये शिवनंदना वंदिने तुझदा, धावत यावे देवा गणा गणा। ये शिवनंदना वंदिने तुझदा, तारावे मला गणा गणा। पायी पैने वाजे छणानना। हे शिवनंदना वंदिने तुझदा, धावत यावी आज गणा गणा। गणा गणारी तारावे मला गणा गणा। हे शिवनंदना वंदिते तुझदा, धावत यावे आज गणा गणा। चिपळ्याच्या गर्जना कळप्याच्या वीणा, चिपळ्याच्या गर्जना कळप्याच्या वीणा, पायी घुंगूर वाजे छणानना। ये शिवनंदना वंदिने तुझदा, धावत यावे आज गणा गणा। पायी पैने वाजे छणानना। हे शिवनंदना वंदिते तुझदा, धावत यावे आज गणा गणा। पट्टे बापूरावे गणाचा ठसा, पट्टे बापूरावे गणाचा ठसा, तानाजी पाटील बसले गाये नादा। हे शिवनंदना वंदिते तुझदा, धावत यावे आज गणा गणा।
कथा उज्ज्वलाची ऐकावी, कथा उज्ज्वलाची ऐकावी, भाविक हो भगतानी, भाविक हो भगतानी, कथा उज्ज्वलाची भाविक भक्तांनी ऐकायची. ही कथा रेणुका देवीच्या आधारित काही नसून दुर्गा मातेच्या आधारित ही बांधलेलं कथानक आहे. एक दुर्गा मातेचा मनापासून भक्ती करणारा एक भक्त होता. मनापासून भक्ती करणारा एक भक्त होता. दुर्गा मातेची तो खूप सेवा आणि खूप भक्ती करत असे. सतत त्याच्या मुखावरती त्याच्या ओठावरती नाव त्या दुर्गा देवीचं. दुर्गा देवीची सेवा आणि दुर्गा देवीची भक्ती करणारा असा गोड भक्त तिचा. त्याचा संसार सुखी होता. ढोरागुरांनी गाई गोठा भरलेला होता. गुरांनी गोठा भरलेला होता. मुलाबाळांनी वाडा भरलेला होता. 4 मुलं होती त्याला. 4 मुलं होती या दुर्गाच्या भक्ताला, पण मुलगी नव्हती. दोघं पती पत्नी विचार करत आहेत. 60-70 वय झालंय. आता मूल होणं शक्य नाही. पण दोघांना वाटत होते 4 भावांना बहीण पाहिजे. आई वडिलाला कन्यादान आणि कन्यादान करण्यासाठी एक मुलगी हवी. लेकीचं कन्यादान करणं याच्या इतकं मोठं पुण्य या जगात नाही. ते पुण्य मोठं आहे आणि कन्यादान करण्यासारा आपल्याला चान्स नाही असं त्या दोघांना पती पत्नीना वाटाले. ही दोघं पती पत्नीने विचार केला आणि दोघांनी विचार भेद बांधला आणि दोघंही म्हणतात की आपण दुर्गा मातेला एक नवस करू आणि नवसाची मुलगी आपण दुर्गाकडे मागून घेऊ. बाई दुर्गा गे मातेला, बाई दुर्गा गे मातेला, बाई नवस गे करिता, बाई नवस गे करिता, जरा भक्तांनी ऐकावे. दुर्गा मातेचं या सत्वगा, दुर्गा मातेचं या सत्वगा. दुर्गा मातेला नवस दोघं पती पत्नी करत आहेत. भाव दुर्गा नवसाला द्यावी मुलगी हो आमच्या पोटाला, सवगा भावांना भोण मिळावी. दिवाळीच्या सणाला भाऊ ओवाळून घेतील कुणाकडून. रक्षाबंधन दिवशी राखी बांधावी कुणी त्यांना. दुर्गा माता धाव पाव आई, हाकेला धाव, प्रसन्न हो आणि आम्हाला मुलगी हवी आहे. दुर्गा त्या भक्ताला दुर्गा म्हणत आहे, अरे भक्ता तुला मी मुलगी द्यायला तयार आहे, पण माझ्या काही अटी आहेत. त्या अटी तुला मान्य असतील तर मी तुला मुलगी देतोय रे बाबा. ठीक आहे. दुर्गाचा भक्त दुर्गाला म्हणत आहे, बाई ग हा दे मला मुलगी आणि काय तुझ्या अटी तटी आहेत त्या सांगून टाक. काय हरकत नाही. आता तुमचं वय झालंय 60-70. या वयात तुम्हाला पापाकर्माचं मूल होणं कठीण आहे. तेव्हा माझा प्रसाद देतोय आणि माझ्या प्रसादाचा गर्भ तुझ्या बायकोच्या तुझ्या पत्नीच्या पोटात राहील आणि बिन पापाची मुलगी जन्माला येईल. पण ज्या टायमाला तुम्हाला मुलगी होणार ती मुलगी तुम्ही अशी राखली पाहिजे, अशी बाळगली पाहिजे, तर तिला उंच उमरा दाखवायचा नाही, बाहेरचा वारा दाखवायचा नाही, अशी ती मुलगी तुम्ही पाळली पाहिजे. दुर्गाच्या भक्ताला वाटले म्हणजे प्रेमाने लाडाने मोठ्या आदबीने मुलगी बाळगायची, उंच उमरा तिला दाखवायचा नाही, दुसरा विषयच काय मनात आला नाही. वचन दिले बाई दुर्गाला, वचन दिले यागे दुर्गाला,
राहावा मुलगी नाही वारा तिला दाखवणार नाही उंच हुंबरा दाखवणार मोठ्या प्रेमाने गे पाळीने माझी नवसाची मुलगी मोठ्या प्रेमाने आणि खरोखर चांगल्या पद्धतीने तिचं पालन पोषण करीन उंच उंबरा तिला दाखवणार नाही बाहेरचा उंच उंबरा दाखवणार नाही बाहेरचा वारा दाखवणार नाही दुर्गा प्रसन्न झाली आणि दुर्गाने प्रसाद दिला प्रसाद घेतला आपल्या पत्नीला दिला आपल्या पत्नीला दिला तो प्रसाद काय सांगावं दुर्गा प्रसन्न झाली आणि दुर्गाच्या या भक्तिनीच्या पोटात गा गर्भ राहिलाय तिच्या प्रसादाचा शितून दिसते देऊळ दुर्गा देवीच गे दुर्गा माझ्या आईच शितून दिसते देऊळ दुर्गा देवीच गे दुर्गा माझ्या आईच देऊळ दुर्गा देवीच गे दुर्गा माझ्या आईच इथून दिसते देऊळ दुर्गा देवीच गे दुर्गा माझ्या आईच गुलाब मोगरा साऱ्या फुलांनी हार मी करते माझ्या हाताने गुलाब मोगरा साऱ्या फुलांनी हार मी करते माझ्या हाताने फुलात फुले शोभण दिसते जाईच गे देऊळ दुर्गा आईच इथून दिसते देऊळ दुर्गा देवीच गे दुर्गा माझ्या आईच घरात माझ्या दुर्गा हाई राहून मला जमायचं नाही कुलदैवता दुर्गा आई राहून आम्हाला जमणार नाही अभिषेकाला दूध काढीन मी गाईच गे देऊळ दुर्गा आईच इथून दिसते देऊळ दुर्गा आईच गे दुर्गा माझ्या देवीच दास तानाजी पदय गाई सावली माझ्या दुर्गाची हाय तानाजी पाटील पदय गाई सावली महादेव जोग्याचे हाय आदि मायेचा भक्त आहे आवडीने गे देऊळ दुर्गा आईच गुण गाईने दुर्गाच हे आवडीने गे देऊळ दुर्गा आईच कवन होई काय सांगू महिमा बाई कुतुर गावात कवन होई कसे सांगू ही महिमा बाई गान गातो मी मंजुळ माझ्या दुर्गाच गे देऊळ दिसते आईच इथून दिसते
दुर्गा प्रसन्न झाली या दुर्गा प्रसन्न झाली. 9 महिने 9 दिवसाने 9 महिने 9 दिवसाने प्रसूत झाली या दुर्गाची भक्तीन दुर्गा मातेची भक्तीन प्रसूत झाली. मुलगी झाली का त्या भक्ताला एकनिष्ठ भक्ती करणारा असा तो दुर्गाचा भक्त. आज मुलगी झाली त्याला. आज मुलगी झाली त्याला आनंदी आनंद झाला. आनंदी आनंद झाला साऱ्या नगरीला. 4 भावांना आनंद झाला. आई माता पिताला आनंद झाला. आणि काय सांगावे 5व्या दिवसाला 5वी पुजली. 12व्या दिवसाला बारस ठेवले. बारशाचा सोहळा मोठ्या थाटाने मांडला. मोठ्या थाटाने बारस घातले आणि मुलीचं नाव उजवेला ठेवलं. का तर आपलं दैव उजाळले असं वाटलं त्या भक्ताला. आज देवीच्या प्रसादानं मला बाळ झाले. आतापर्यंत केलेल्या भक्तीचं श्रेय मला मिळालं असं वाटलंय त्याला. आणि नाव त्याचं त्या मुलीचं उजवेला बाई ठेवले. नाव उजवेला बा ठेवले. लाडू कळ्याने जिलेबी बाई लोकांना गे वाटिता. बाई उजवेला चावडीले. बाई धर्मात माग नावाचा. बाई धर्मात माग नावाचा. भक्त माझ्या बाई दुर्गाचा. भक्त माझ्या बाई दुर्गाचा. ह्यो दुर्गा मातेचा भक्त धर्मात्मा याने लाडू कळी जिलेबी लोकांना जेवण घातले. लोकांना जेवण घातले. नाव उजवेला बाई ठेवले. आणि त्याच्या मनात पती पत्नीच्या मनात विषय आला. आता जावा बघा दुर्गा मातेला विचारण्यासाठी. ह्या मुलीला वारा बाहेरचा लागू द्यायचा नाही असं दुर्गा म्हटली. ती का कशासाठी आम्ही विचारलंच नाही त्यावेळी. कारण आम्ही भांबावून गेलताव कवा एकदा आम्हाला मुलगी होईल असं झालतंय. त्या तवा आपण जाऊन दुर्गा मातेला हे विचारावे. बाई दुर्गाकडे चालली सत्यवती धर्मात्मा. आगाई सत्यवतीने धर्मात्मा. जाऊन विचारिता दुर्गाला. जाऊन विचारिता दुर्गाला. जाऊन दुर्गा मातेला पुन्हा विचारायला लागल्यात. अगं दुर्गा आम्हाला फक्त वेळ एकच डोकीत होतं की मुलगी आम्हाला व्हावी. आणि त्या भावनेच्या भरात आम्ही तुला सांगितले की आम्ही उंच उमरा मुलीला दाखवणार नाही. बाहेरचा वारा लागू देणार नाही. तुझा जो पण होता तो आम्ही कबूल केला. पण दुर्गा जर समजा मुलगीला बाहेरचा वारा लागला तर काय होईल. का लागू द्यायचा नाही बाहेरचा वारा. त्या टायमाला दुर्गा माता का सांगू लागली भक्ता ह्यो विचार तू आधीच करायला पाहिजे होतास. पाण्याच्या आधीच कट्टा घालायचा असतो. पाणी आल्यावर कट्टा घालून पाणी आवरत नाही. आता ऐक भक्ता मी सांगतो. ह्या मुलीला जर बाहेरचा वारा लागला या मुलीवर जर सूर्यकिरण पडले तर बिन पापाचं हिला दिवस जातील. आणि धर्मात्मा तुझी आबरू जाईल. लग्नाच्या आधी लेकीचं पोट वाढल्यावर लोक काय म्हणतील. तुझ्या धर्मात्माला जसं नाव तुझं आहे तसा तू धर्मिष्ठ आहेस. आणि त्या तुझ्या चांगल्या विषयाला कलंक लागल म्हणून तिला बाहेरचा वारा लागू द्यायचा नाही. तिला उंच उमरा बघू द्यायचा नाही. उंच उमऱ्याच्या बाहेर तिला आणायची नाही. अशा पद्धतीनं आता ही लेख तू बाळगला पाहिजेस.
ठीक आहे दुर्गा माता, एक वेळा माझं कुठल्या तरी भावनेच्या भरात तुला वचन गेलंय आणि ते वचन मी पूर्ण करीन, असा तुझा मी खरोखर एकनिष्ठ भक्त आहे, असं वचन घेऊन दुर्गा जवळनं धर्मात्मा घरी परतला. नाच रे मोरा देवीला घेऊन, नाच रे मोरा नाच, नाच रे मोरा देवीला घेऊन, नाच रे मोरा नाच. पक्ष्यांचा राजा मोरा हाई, देवीला वान आवडे दई. पक्ष्यांचा राजा मोरा हाई, देवीला वान आवडे दई. आदिशक्ती ती बाई रेणुका, आदिशक्ती ती बाई रेणुका, फुलव पिसारा नाच. नाच रे मोरा देवीला घेऊन, नाच रे मोरा नाच, नाच रे मोरा देवीला घेऊन, नाच रे मोरा नाच. आदिमाया यल्लम्मा कारीगर तिन नराच्या केल्या नारी गे. आदिमाया रेणुका कारीगर नराच्या केल्या नारी गे. जगतीला या डोईवरी जग घेती गे, डोईवरी फुलव पिसारा नाच. नाच रे मोरा देवीला घेऊन, नाच रे मोरा नाच, नाच रे मोरा देवीला घेऊन, नाच रे मोरा नाच. उत्तूर गाव दूर राही, आजरा तालुक्यात गाव हाई. उत्तूर गाव ये दूरबाई, आजरा तालुक्यात गाव राही. तानाजी पाटील गातो सभेला, तानाजी पाटील गातो सभेला, फुलव पिसारा नाच. नाच रे मोरा देवीला घेऊन, नाच रे मोरा नाच, नाच रे मोरा देवीला घेऊन, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा देवीला घेऊन, नाच रे मोरा नाच, नाच रे मोरा देवीला घेऊन, नाच रे मोरा नाच. दुर्गाचा भक्त धर्मात्मा आपल्या लेकीचं पालन पोषण प्रेमाने करू लागला. त्याची मुलं अशा नावाची होती. पहिला मुलगा शरद नावाचा होता. शरद ऋतू जसा असतो अशा पद्धतीने तो दिसत होता. नाव त्याचं शरद ठेवलं होते. दुसरा ऋतू, दुसरा मुलगा जन्माला आल्यावर त्याने वसंत असं नाव ठेवले. तिसरा सूर्यभान आणि चौथा गा चंद्रकांत, चंदर, असे 4 मुले. आणि ही उजवेला, आता ही उजवेला 4 भावांना बहीण खेळत होती आपल्या घरामध्ये. आता लहान मुलांना यातलं काही माहित नव्हतं, पण या आई वडील जोपर्यंत होते तोपर्यंत हुमऱ्याच्या बाहेर पण जाऊ दिली नाही उजवेला बाईला. त्याने उजवेला बाईला जाऊ दिली नाही. जसे कळायला लागलं उजवेला तसं सांगून ठेवलं उजवेला, हुमराच्या बाहेर जायचं नाही. बाहेरचा वारा, बाहेरची सावली तुझ्यावर पडायची नाही. खूप खूप आवडीने प्रेमाने आपली मुलगी त्याने वाढवली. भावानी बहिणीला खूप लाडा प्रेमाने वाढवली. भाऊ चांगल्या पद्धतीने तिच्याबरोबर खेळ खेळत असतात. आपल्या ताई बरोबर उड्या काय मारतात, गाणी काय बोलतात, असं सर्व काही चालू झाले. मुलीची शाळा शिक्षण आता होणार नाही, बाहेरचा वारा तिला दाखवायचा नाही, यासाठी आई वडिलांना जीवाचं रान केले आणि मुलीला शाळा घरात गा शिकवण्यासाठी मास्तर नेमला, शिक्षक नेमला. मुलीची शाळा घरातच पुरा केली.
तिला काय आवड वाटेल शिंपी आणायचा घरातच कपड्याचं माप देण्यासाठी कपडे शिवायची असं सर्व जे काय लागेल ते मुलीचं सगळं घरीच हट्ट पुरव द्या घरी हट्ट पुरवले पुढे आई वडील गा म्हातारी झाली वय झालं आई वडिलाचं म्हणजे सत्यवती आणि धर्मात्माचं वय झालंय ज्या टायमाला वय झाले त्यांना वाटू लागले आता आमचं काही खरं नाही बाबा अशा टायमाला 4 मुलांना जवळ त्यांनी बोलावून घेतले 4 मुलांना जवळ बोलावून घेतले आणि 4 मुलांची नावं घेतली बाबा शरद वसंता सूर्यभान चंद्रकांत या आणि आम्ही सांगतोय 2 शब्द ती नीट ऐका आमचं बाबा आता आज आहे आम्ही आणि उद्या नाही आज आहे आणि उद्या नाही ऐकून घ्या उजवेला ही तुमची बहीण नवसाची आहे पापा कर्माची नाही दुर्गाने दिलेल्या त्या नवसाची आणि तिच्या प्रसादाची बिनपापाची तवा ऐका बाबानो शरद तू थोरला आहेस आणि तू ऐकून घे एक काम कर या माझ्या उजवेला आम्ही जशी बाळगली तसंच तुम्ही बाळगा उमऱ्याच्या बाहेर तिला कामाधंद्याच्या निमित्तानं कशाच्याही काढू नका किंवा तिला सूर्यकिरण तिच्या अंगावर पडता कामाने का माहित आहे शरद म्हणतो आई बाबा याचं कारण सांगा म्हणजे आमच्या बहिणीला आम्ही तुम्ही कशी बाळगली तशीच आम्ही बाळगू बाबा रे ज्या टायमाला नवसानं तुम्हाला बहीण पाहिजे आम्हाला लेक पाहिजे अशा आशेनं दुर्गाकडे आम्ही मुलगी मागितली त्या टायमाला दुर्गानं सांगितले की नवसाची मुलगी म्हणून देत आहे पण ती माझ्या प्रसादाची आहे बिन पापाची आहे तेव्हा त्या टायमाला या दुर्गाने वचन एक दिलंय किंवा आमच्याकडनं वचन घेतलंय की हिला बाहेरचा वारा दाखवायचा नाही हिच्यावर जर सूर्यकिरण पडले तर बिन पापाचा हिला दिवस जातील तुम्ही चौघ भावंड आहात 4 भाऊ आहात तुमचा अपमान होईल यासाठी तुमच्या बहिणीला तुम्ही चांगल्या पद्धतीने बाळगा सत्यवती आपल्या लेकीला म्हणते या बाई ग उजवेला या 4 भावांनी तुला जर नाही बघितले तर एक कर माझ्याकडे एक मणी आहे माझ्याकडे एक मणी असा आहे माणिक मोती मणी आहे आणि तो मणी असा हिरा तो की ज्याला डोळे नाही त्याचं डोळे येतील ज्याला पाय नाही त्याचं पाय येतील कुणी कोणत्या अडचणीत असेल ती अडचण दूर होईल तेव्हा हा मणी तुझ्याकडे ठेव आणि उदरनिर्वाह करून जग भावाने नाही बघितलं तर एवढं सांगितले आणि आई बापाने गा प्राण सोडला धर्मात्मा सत्यवती आई बाप उजवेलाची देवा घरी बाई गेल्यात आई वाचून गे मुलगी हे बाई परदेशी गे झालिया बाय परदेशी गे झालिया वय झालं त्यांचं वयाच्या अटीप्रमाणे कधी वडील वारले कधी आई वारली आई बाप देवाच्या घरी निघून गेले जाण्यापूर्वी त्याने हा मणी दिला होता तिच्याकडे उदरनिर्वाह करून जग म्हणून 4 भाऊ मोठं झालं वयात आल्यात 4 भाऊ मोठं झालं वयात आल्यात उजवेला बाई म्हणते या दादानू आता तुमचं लग्न करायचंय मला वहिन्या पाहिजेत दादानं तुमचं लग्न करायचं मला वहिन्या हव्या 4 जण चालल्यात का मुली बघण्यासाठी 4 मुली बघायचा निर्णय केला पण कसा आपण एका आई बापाचं 4 जण लियाक तशा एका आई बापाच्याच 4 लेकी हव्या त्याने अशा हुडकून काढल्या की एकाच आई बापाच्या 4 जणी एकाच आई बापाच्या 4 जणी मुली हुडकल्या आणि आनंदात लग्न सोहळा गा त्याने आपल्या दरवाजात ठेवला का तर मुलींच्या दारात अक्षदा ठेवली तर आपली ताई येणार नाही अक्षदाला म्हणून आपल्या वाड्याच्या समोर त्याने अक्षदा ठेवली या
आणि चौघा भावांची लग्न आनंदाने मोठ्या प्रेमाने ताई बघू लागली या उजवेला. बाई उजवेला गे बाईने, बाई उजवेला गे बाईने गेली चौघांची बी लग्न गा. चार भाव जागे घरात, चार वयन्या गे घरात. बाई घरात गे घेतल्या, घरात गे आल्याता. या चौघी जणी वैन्या घरी आल्या. काही दिवस गेले. आधीची 5 पोट्टे आता ही 4 त्याच्यात आगाव पडली. खर्च वाढला. खर्च वाढल्यावर चौघ भाऊ म्हणत आहेत आता असं भागायचं नाही रे बाबा. लगीन करायला नव्हतं, लग्न तोपर्यंत काय वाटत नव्हतं. आता कळालं बाबा लग्न केल्यावर बाया माणसासनी काय किती खर्च लागतोय. चुळी पाहिजे, पाताळ पाहिजे, घरात काय काय संसारला मांडावं लागतं, आणावं लागतं. याचं गणित नाही. पैशाचा हिसाब ठेवताच येत नाही आणि करताच येत नाही. तेव्हा आम्ही कामं बघू. चला ताई आहे की आमच्या बायकांना सांभाळायला. आपापल्या चौघी जणींना आपापल्या बायका त्यांनी बोलावून घेतल्या. चौघी जणींना बोलावले. आपल्या बहिणीबद्दल माहिती दिली. तुम्ही शेतातला धंदा बघा, थोडं पोटापुरतं शेत आहे तुम्ही करा, आणि आम्ही जाताव चौघं कुठंतरी कामधंदा बघताव. म्हणजे आपली प्रगती भरपूर होईल, आपल्या घराला सुख सुख होईल, सुख शांती येईल. बाहेरचे 4 पैसे आले, तुम्ही इथं कष्ट करून धान्य कमवलं शेतात तर लई बरं होईल, सुखाचा संसार होईल. तेव्हा ताईला आमच्या आम्ही जसं सांभाळलंय तसंच तुम्ही सांभाळा. तिला बाहेरचा वारा लागू द्यायचा नाही. आम्ही जशी लाडा प्रेमानं आमची बहीण बाळगली तशीच तुम्ही तुमची ती ननंद बाळगायची आहे, तुमचीच एक बहीण म्हणून. चौघ भाऊ की गा चाले दे, काम धंदा गा बघण्याला. पुन्हा मुंबई गा शेराना, त्यानं काम गा पाहिली. भाऊ कामावरी राहिले, भाऊ कामावरी राहिले. पुढे कामाचं गा दिवस. मिरगाच्या आधी लोक यचनी बोचणी करा द्यात, बांध घाला द्यात. शेतातलं मशागतीचं दिवस आले. या चौघी जणी शेतात म्हणते आता काय बसती गा घरात. हा बघ की ग ताई काय झालं हिला. हा काय हलकी आहे का काय, काय दिसती रूपांतरी बघ. पडली या घरात, कोणी करून बी नेली नाही. आणि आमच्या जीवाला ताप तेवढा. हिनं तेवढं बसायचं आणि आम्ही कामं करायची. घरात गेले तर घरची बी कामं करावी लागतात, काहीच करत नाही. चौघी भनी भनी वत्या. चौघीनी बेत केला गा हिला छेडायचा. हिला छेडूया, त्याशिवाय ही शेतावर येणार नाही, घरातली कामं बी करणार नाही. मी करतो मार द्यावानी, तू कर द्यावानी. यांच्यात विषय ठरला. आणि चौघी जणी गा या घराकडे आल्या. बाई भांडणे गे घरात, बाई भांडणे गे घरात. बाई चौघी जणी करीत्या, बाई चौघी जणी करीत्या. कसा विषय गा ऐकावा, कसा विषय बाई ऐकावा. उजवेला रडती ग ढळा ढळा, उजवेला रडती या ढळा ढळा. चौघी वहिन्या भांडतेला बघितल्या. उजवेला बाहेर रडायला लागली ग. डोळ्यात पाणी आले.
उज्ज्वलाबाई म्हणती, आई बा नाही, माझं राज संपले. आई बापाच्या जीवावर खूप खूप काही सुख खाल्ले. देवा देवा, आता मला कशाचं सुख मिळेल? नाही मिळणार. या चौघी जणी भांडायला लागल्या. शाण्याला शब्दाचा मार बसतोय, मूर्खाला टोना सुद्धा गा लागत नाही. किती सांगावं मूर्ख माणसाला, तो ऐकणार नाही. उज्ज्वला शानी होती. उज्ज्वला यांचा अर्थ कळाला भांडणाचा. या भांडणाचा अर्थ कळाला. उज्ज्वला म्हणती, या कामासाठी भांडतात चौघी जणी, भांडू नका, मी येईन उद्यापासून शेतावर. मनाचं समाधान झाले गे चौघींच्या. बरं झाले, आम्ही केलेला प्लॅन सक्सेस झाला. तर आता बसती घरात कशी बघू. आता शेतावर एकदा याय चालू झाली, कोण घरात ठेवतय महिला? तेवढी कामं शेतातली भराभरा आटपतील. चौघी जणी खुश झाल्या. चौघींच्या भांडणासाठी उज्ज्वलाने घर सोडले गे. उज्ज्वला शेतावर जाऊ लागली. बाई उज्ज्वला गे शेतावर, बाई जाण्याला गे सुरुवात, बाई जायला गे सुरुवात. आणि उज्ज्वला ती बाई गा शेतात कष्ट बाई करती. शेतात कष्ट बाई करती. कधी गलीतनं 5 पावलं चालली नाही. कधी शेताचा बांध बघाय नव्हता. आई बापानं राज खूप खूप सारलं. ते शेंड जुळवून उज्ज्वलाच्या हाताला फोड उठले. फोड बघती, आईची आठवण काढून रडती. फोड बघती, बाबाची आठवण काढून रडती. माझ्या आई बाबाचं राज संपलं म्हणती. पाणी डोळ्याला आणतीने ध्याय मुकी रडती. उज्ज्वला भुई लागली गे चावायला. आई वडिलाच्या आठवणीने उज्ज्वलाला कुठं कुठे थारावईना. उज्ज्वलाला अख्खं घर पुरा येईना. रात्रभर उज्ज्वला घरात नाही हिंडाय लागली. आई बापाची आठवण काढून ध्यायमुखी रडायला लागली. उज्ज्वलाचं दुसऱ्या दिवशी हाताचं फोड शेतात कष्ट करताना फुटले. पाणी रक्त हातातने फोडातनं पडायला लागले. तरी सुद्धा त्या वैन्यांना दया नाही आली. शेतात कष्ट करायला लागली. सूर्याचं किरण तिच्यावरती पडले. कळत न कळत उज्ज्वला बाईला दिवस गेले. पहिला दुसरा महिना संपला. तिसऱ्या महिन्याला तिला डोवाळ लागले. तिसऱ्या महिन्याला तिला डोवाळ लागले. मृगाचा पाऊस पहिला पडला. शेतात मातीचा सुगंध वास सुटला. उज्ज्वला म्हणते या वहिनीला, वहिनी अगं ये बाई, वास कशाचा सुगंध यालाय गे, छान छान वास यालाय बघ. थोरली वहिनी म्हणती या कशाचा वास, काय सांगायचं, मिरगाचा पहिला पाऊस पडलाय, या मातीचा वास येतो या. पर अगं वहिनी मला ती मातीच खाऊसार वाटालय. चौघी जणी एकीमेकीला खोचकाल्यात, चौघी जणी एकीमेकीला खुनवाल्यात. काय केली गडबड उज्ज्वला नंदने, भावांचे नाक कापले. खाऊसार माणसाला वाटतंय कवा, बाई माणसाला तर डोळा लागल्यावर, तिला दिवस गेल्यावर. एकीमेकीला खुनवाल्यात. नंदन नक्कीच काहीतरी गोंधळ केलाय. खायना तिकडे माती खाऊन दे तर मसान खाऊन दे, आम्हाला काय करायचं. चलावं म्हणाली या. भुट्ट्या डोईवर घेतल्या गे रस्त्याला लागल्या. उज्ज्वला बाई शेतात बसली नि पोटभर माती खाली. डोळा पुरा करून घेतले गे उज्ज्वला बाईने. बाई माती गे खाईती. बाई शेतात गे बसले. बाई शेतात गे बसले. बाई डुवाळे पुरातीने माती खावण्याच केलया.
माती खावण्याच केदया तुझी आठवण नव्हती मदा मी का गुंतले संसारादा तुझी आठवण नव्हती मदा मी का गुंतले संसारादा एक दिवस कंटाळा केला एक दिवस कंटाळा केला नाही पूजली या रेणुकाला नाही पूजली या कांदडीला मोड पाडली जमिनीला कसा देवीने गोता दिला मोडून पाडली जमिनीला कसा देवीने गोता दिला अंगात घमिंडी अंगाचा जोरे अंगात घमिंडी अंगाचा जोरे त्याने भरिले डॉक्टरांचे घरे त्याने भरले डॉक्टरांचे घरे मी का बुढा 2000 कसा देवीने गोता दिला मी का बुढा 1200 कसा देवीने गोता दिला माझी रेणुका वाऱ्याची ज्योते माझ्या आंबेका वाऱ्याची ज्योते येऊन सांगे भक्ताच्या स्वप्नात येऊन सांगे भक्ताच्या स्वप्नात माझा नेमाचा लिंबे राहिला कसा देवीने गोता दिला माझा नेमाचा जागेर राहिला कसा देवीने गोता दिला गाव उत्तुरे दुरवरे नावे गाव उत्तुरे दुरवरे नावे तानाजीच्या हाकेला दिवी धावे तानाजीच्या हाकेला देवी धावे मनोभावे मी करतोय सेवा का बुडालो 1000 तुझी आठवण नव्हती मदा मी का बुडालो 1200 आठवण नव्हती मदा मी का लागले संसारादा तुझी आठवण नव्हती मदा मी का लागले संसारादा
माती खाऊन डोळा केलं पुरा या उजवेला बाईने दिसा मासानं कुसा लागल्या उचलायला 7वा महिना संपला कुसावा उचललाय कुसा जड झाल्यात 7व्या महिन्याचं पोट लागले दिसायला कामावर गेलेला भाऊ काय योगाने घरातल्या मंडळींना भेटूया ताईला भेटूया म्हणून चौघ भाऊ गा रजा काढली सुट्टी 4 दिवसाची घेतली आणि चौघ भाऊ निघून आला आपल्या गावाला चौघ भाऊ निघून आले घरात एक पाय दारात एक पाय हुंबऱ्याच्या पलीकडे पाय आणि घरामध्ये आत एक पाय तवर ताई म्हणतात ताई कुठेच आहेस तो आई तू आणलं पुन बसली होती गा आतमधल्या खोलीला पोट वरवरी आले भावाना कसं आता तोंड दाखवायचे माझ्या हातून काय अन्याय घडला नाही अपराध घडला नाही पाप केलं नाही कधी पापाची वासना मनात बी आणली नाही कशाचं पोट देवा या दे कुठल्या कर्माचा भोग या नशिबी मला दिलास देवा या जन्मी मला तू फेडायला दिलास आता देवा मी काय करू माझ्या चौघा भावांना मी आता तोंड कसं दाखवू लागली पाणी डोळ्यात आणून ध्याई मुके रडायला लागली गे गडा गडा लोळायला चौघी जणी तिच्या भावजा आपापल्या नवऱ्याला आपापल्या खोलीत वडला आणि लागल्या गे सांगायला काय तुमच्या बहिणीने केले तुमचं नाक ठेवलं नाही अहो तुमचं भावाचं नाक तिनं कापले काय तिनं वाईट वागली काय की पोट आले 7व्या महिन्याच्या कुसा जड झाल्यात बघा जावा केवढस पोट लोंबकाळायला लागले भावाजी रागाला बायकांचं ऐकून कुठाय सांगा आमची ती ताई तिला जिवंत ठेवत नाही एकावर एक भाऊ लागला नाचायला कच्च्यान तलवार वडली कच्च्यान हाताला गावलेला कोयता उचलला कच्च्यान हाताला गावलेली काठी उचलली मारण्यासाठी चौथा चंद्रकांत लई भनीवर प्रेम होते त्याच्या मनात पटकन आले आई जाता वेळी मरता वेळी काय सांगून मेली सूर्याचं किरण जर पडलं तर दिवस जातील तुमच्या बहिणाला आबरू जाईल तुम्हा चौघा भावांची तेव्हा तिला बाहेरचा वारा दाखवायचा नाही बायकावानी विश्वास कुठे ठेवावा जी आपल्या पाठीला पाठ मारून आलेली बहीण आहे तिचा आपल्याला विश्वास आहे ती नाही असं काही वाईट भलं करणार आणि वाईट भलं ती नाही वागणार चांगले विचार आहेत तिचे चांगले आचार आहेत तिचे चांगली वागण्याची पद्धत होती तिची घराण्यातले संस्कार ज्यावरती आई वडिलांनी चांगले केलते ते अशी वाईट वागणार नाही तेव्हा या तिघांना आपण शांत करावं तिघा भावांना चंद्रकांत धाकटा भाऊ लागलाय सांगायला मारू नका माझ्या ताईला ताईचा काही अपराध नाही ताई चुकलेली नाही तिघा भाऊ म्हणजे अरे तुला काय कळतंय तुला काय ठाऊ काय तिनं काय करा नाही तर पोट कशाचं ये आमची भावांची तिनं आबरू घालवली गावागल्लीत तोंड दाखवायला जागा नाही हिला काय जिवंत राखावी हिला तोडायची आणि घरातल्या घरातच पुरायची नाही घरात बी पुरू देणार नाही आणि तुम्हाला शेतात बी नेऊन पुरू देणार नाही ताईला मारायची नाही तिनं काय वाईट वागले असेल तर तिच्या कर्माचा भोग ती फेडील पण आपण नाही ते वाईट कृत्य करायचं ताईला कुठल्या तरी वनात नेऊन सोडूया तुम्हाला नको हाय तर राहू द्या तिला वनात नेऊन सोडूया तुम्ही बायकांचा झाल्या साबाईल बायकांचा ऐकता अरे त्या तुमच्या बायका खरं सांगतात कशावरून आई बापाने ज्या टायमाला प्राण सोडला त्या टायमाला सांगितलेलं होतं तर ही जर शेताकडे गेली ही जर बाहेर आली हिला बाहेरचा वारा लागला सूर्य किरण पडले तर हिला दिवस जातील तुम्हा चौघा भावांची आबरू जाईल आम्ही गेलो दूर देशाला ह्या आमच्या बायकाने तिला नेले असेल शेताकडे लावून दिले असेल धुण्या पाण्याला कामाला तर तिचा काय दोष सूर्याच्या किरणाचे दिवस पड गेला असतील तिला असं चंद्रकांतानं समजूत काढली आणि चंद्रकांत म्हणतोय तुम्हा तिघांना बहीण नको आहे तर मी नेऊन तिला सोडतो आटंगेवानात तिची ती सुखाचं जीवन जगेल कुठेही कसेही जगो तिच्या कर्माधर्मानं जगू दे नाही पेक्षा ती मरू दे पण मी नेऊन सोडतो बाई चंद्रकांत भाऊ गा
गेला टंगे गे वनात गेला टंगे गावनात बाई बहिणा लागे सोडला या टंगे गे वनाला घोरदाट अरण्यात बहिणाला नेऊन सोडली या आणि म्हणतोय ताई वनाची वन कंदमुळं फळ खाग वाघीण होऊन जगीते चलतो मी. पाणी आलं तिच्या डोळ्याला आई वडिलाची आठवण काढून गे लागली गडा गडा डोळाय लागली ती रडायला. दिवस कसा बसा गेला संध्याकाळी दिवस मावळला दाट अरण्यात वाघा शिवाच्या डुरकाळ्या ऐकू यायला लागल्या. वाघा शिवाच्या डुरकाळीने झुरायला लागली. घाबरून एका ती वडाच्या ढोलीत शिरली. वडाचं मोठे झाड मोठ्या झाडाच्या ढोलीला शिरली. त्यात राहत होता गा शेषनाग. त्यात शेषनाग राहत होता. वडाच्या ढोलीत आत गेल्याबरोबर शेषनागाला चाव लागली आणि शेषनाग बाहेर येत आहे. माझ्या ढोलीमध्ये कोण आलं बघू आपण. प्रत्येक प्राण्याला प्रत्येक जीवाला भीती असतीच. घाबरला आणि येऊन बाहेर बघत आहे. शेषनाग म्हणतोय कोण आहे माझ्या ढोलीत. घाबरलेली म्हणते आपण कोण. बाई गे मी शेषनाग आहे. नाग म्हटल्यावर लईच घाबरली बुबडी वळली तिची. अगं बाई तर सर्प आहे. तो सर्प आता मला चावल्याशिवाय गे रायाचा नाही. काय करावं बाबा काय समजना तिला. त्या टायमाला शेषनाग म्हणतोय बाई गे घाबरू नको. का कोण आईस कशी आईस सांग बघूया. चौघा भावाची बहीण मी उजवेला बाई. चौघा भावाची बहीण मी उजवेला बाई. दिवस गेल्यात मला पाप कर्म केले नाही भावा मी. पण माझ्या नशिबी पापा कर्माचा तो वाटा आलाय. तवा मला चौघा भावानी आटंगे वनात आणून सोडलेली आहे. शेषनाग म्हणतोय बाई गे मी तुझा आता भाऊ बहीण. तुला चौघा भावानी टाकली अनुमय सोडली अनुमय सोडू दे. आजपासून तुझा भाऊ मी शेषनाग. पण मी रात्रीचाच तेवढा येईन गे. मी रात्रीचाच तेवढा येईन दिवसाचा येणार नाही. का दिवसाचा काय येणार नाहीस बाबा. रात्रीच तेवढं काय येणार. अगं मला रतांदळ येतय मला दिसत नाही म्हणून. ठीक आहे म्हणाली. दादा तुला डोळे एवढ्यात येत्यात थांब माझ्याकडे औषध आहे लावतो. आईनं दिलेला मानिवता आठवण झाली. डोळे नसणाऱ्याला डोळे येतील. उदरनिर्वाह करून जग म्हणाल ती आई. उदरनिर्वाह करून जग म्हणाल ती आई. तो मणी तिनं घेतला आणि शेषनागाच्या डोळ्यावरून फिरवला. शेषनागाला डोळा आले गे रतांदळे बंद झाले. उजवेलाचा शेषनाग भाऊ झाला आणि उजवेलाचा तिथे पारा करू लागला. उजवेलाचा सोबतदार तिथं झाला. उजवेलावर कुठलंही संकट येऊ नये अशी त्यानं नीट काळजी घेतली. 9 महिने 9 दिवस पुरा झाले. उजवेला बाळंतपणाला बसली. उजवेला बाळंतपणाला बसली. उजवेलाच्या पोटाला गाडगे गे जन्माला आले. बाई उजवेला गे बाळंते. बाई उजवेला गे बाळंते. झाले आठंगे गे वनामध्ये. झाले आठंगे गे वनामध्ये. झालं पोटा लागे गाडगे. बाय उजवे लागे बाईला. बाय उजवे लागे बाईला.
दे रे माझी माया माझी दया लोळते मी तुझ्या पाया येऊ दे रे माझी माया माझी दया लोळते तुझ्या पाया नको गे चुकीची कठोर शिक्षा सुख शांती या संसारी सुख शांती या संसारी शरण मी आलो देवी आलो माता माता मी तुझ्या पाया शरण मी आलो देवी आलो माता शरण तुझ्या पाया तानाजी पाटील देवीचा दास तानाजी पाटील आईचा दास रात्रंदिन करतो ध्यास रात्रंदिन करतो ध्यास प्रसन्न झाली माता माझी यंदू डोळते मी तुझ्या पाया येऊ दे गे माझी माया माझी दया डोळते तुझ्या पाया तानाजी जोग्याच्या हाकेला धावे तानाजी जोग्याच्या हाकेला धावे सुंदा शेवंता बसली गायनाला लोळते तुझ्या पाया येऊ दे गे माझी माया माझी दया लोळते तुझ्या पाया उजवेला बाईच्या पुट्टी गाडगे जन्माला आले उजवेला लागली रडायला आबरू माझी गेली गावागल्लीत सर्वांनी गरोदर आहे हिनं काय पाप केले असं सर्वांच्या तोंडात शब्द आले चौघी भावजाने आळ घेतला भावाने आटंगे वनात आणून सोडली आणि शेवट माझ्या पोटाला गाडगे जन्माला आले शेषनाग म्हणतोय बाई ग उजवेला माझ्या बहिणा अगं हे गाडग नाही ह्याच्यात पराक्रमी वीर आहे तू काळजी करू नको दिसायला गाडगेच आहे पण त्याच्यात घे
लाले लाल बुंद्या बुंद राज भिंडाय, तू काळजी करू नको, हेच तुझं मूल. ठीक आहे बाबा म्हणाली, तुझं ऐकतो. उचलून गाडग फोडालती. शेष नागाने असं सांगितल्यावर ते गाडग हळूच गे खाली ठेवले. कुठल्या कुंभाराला बनवाय घडायचं नाही असं नक्षीदार ते मडक होते, ते गाडग होते. आपल्या थानाचं दूध काढून गाडग्यात वताय लागली. गाडग्यातलं दूध आठाय लागले. तेव्हा उजवेला कळाले याच्यात माझं मूल आहे. हे गाडग नसून अवतार, याच्यात काहीतरी वेगळा आहे. गाडगे जसं मुलाचे दिवस वाढतील, मूल मोठं मोठे पोचतय, मूल मोठं मोठं वाढतय, असं ते गाडगे गे वाढायला लागले. वयानं गाडगं मोठं व्हायला लागले. वय वाढायला लागले, गाडगं मोठं व्हायला लागले. उजवेला बाई म्हणती, आता पुढं काय होणार आहे देवा कुणास ठाऊक. शेषनाग म्हणतोय भिऊ नको. जेव्हा 16-17 वर्षे झाली गाडग्याला, तेव्हा अधिकच गाडगं मोठे दिसायला लागले. उजवेला मनाला विचार करतीया, वनाची वन कंदमुळं फळ खाऊन या वनात जगलोय. भावजांच्या ईर्षेने आणि भावजांच्या तुरशेने माझं दिवस चांगलं देवा येतील का रे. माझा कसा शेवट देवा करणार आहेस मला कळना झालंय. रात दिवस त्या देवाला हाका मारती, डोळ्यात अश्रू आणती. एक दिवस मी सत्य आहे ते सर्व जगाला कळू दे असे देवाकडे हात जोडून देवाला विनवायला लागली. संकटाच्या वेळी देवी बोलशील का माझ्याशी, संकटाच्या वेळी देवी बोलशील का माझ्याशी. सेवादान दे ग माया रेणुकाबाई, सेवादान दे ग माया रेणुकाबाई. बोबडे वचने गोड कर माझी आई, बोबडे वचने गोड कर माझी आई. काय मुन नाही देवा मागू कशी, मनातलं सर्व माझ्या सांगू कशी. संकटाच्या वेळी आई बोलशील का माझ्याशी, संकटाच्या वेळी देवी बोलशील का माझ्याशी. तुझ्या विन देवी मला जगी कोण नाही, तुझ्या विन माता मला जगी कोण नाही. सोडले गणे गोत तुझ्या ग पायी, सोडले गणे गोत तुझ्या ग पायी. तुझ्या चरणाची मी ग झालो दासी, तुझ्या चरणाची मी ग झालो दासी. संकटाच्या वेळी देवी बोलशील का माझ्याशी, संकटाच्या वेळी आई बोलशील का माझ्याशी. आजरा तालुक्यात पुथुर गावे, आजरा तालुक्यात पुथुर गावे. तानाजी पाटील देवीचा दास, तानाजी पाटील येलूचा भक्त. रात दिवस आज गायन करी, रात्र दिन आज गायन करी. संकटाच्या वेळी देवी बोलशील का माझ्याशी, संकटाच्या वेळी माता बोलशील का माझ्याशी. बयाजी भिकाजी बसले सुराला, बयाजी राव असे बसले ढोलकीला. भिकाजी राव बसले पेटीला, भिकाजी राव बसले पेटीला. बर्माचं उंडक्यात ताल करतो भारी, सुंदा शेवंता गायनासी. संकटाच्या वेळी देवी बोलशील का माझ्याशी, संकटाच्या वेळी आई बोलशील का माझ्याशी.
देवाचा धावा करती, रात दिवस देवाला विनवाली, देवा माझं कसं होणार. हा म्हणता दिवस निघून गेले. 20 वर्षाच्या वयाला गाडग आले. गाडग बोलत झाले. उजवेला बाईला म्हणते आई माझं लगीन कर. अरे माझ्या कर्मा म्हणाली झालं ते झालं आणि गाडग झालं आणि आता लगीन कर म्हणतंय. मी याचं कसं लगीन करू आणि कुठनं माणसं आता सुधू ह्याला बायको देण्यासारी कोण देणार हो. याला मुलगी कोण देणार. कुठल्या पाहुण्याकडे जायचं, कुणाकडे मागायची पोरगी. मी जाऊन आता पाटीला तेल लावून जायला पाहिजे म्हणजे मार खाऊन यायला बरे. अरे ये येड्या गाडग्या म्हणाली काय बोलतस रे गाडग्या. मी कुठे जाऊ आणि कुठे तुला नवरी शोधू. मला काय जमणार नाही ते. जा तुझं तू कुठं ते जा आणि शोध जा नवरी. गाडग म्हणते आई ठीक आहे माझं रूप तुला नाही यातलं वळखणार गाडग्यातलं. मीच जातो आणि मीच आता नवरी बघ कशी झ्याक बघून येतो. तुला वाटत असेल कशान लगीन करायचं, पैसा पण आई मी कमवतो. होय होय की म्हणाली. उजवेला म्हणाली अरे गाडग्या आपल्याकडे काय हाय. वनातली वन कंदमुळं खाताव आणि आपलं जीवन जगवताव आणि तुला कुठनं आणायचा खर्चाला पैसा. हे तुझं लगीन करायचं म्हटले तर पैसा हवा. माझ्याकडे काय हाय रे गाडग्या. आई पैशाची बी काळजी करू नको, मुलगीची बी काळजी करू नको. पैसा बी कमवतो मुलगी बी आणतो म्हणाले आणि गाडगे गा निघून चालले. बाई गाडगे गे चाले दे गाडगे निघून गे चाले दे. जरा ऐकावं गे बायानी, जरा ऐकावं गे बायानी. बाई सोनाराच्या घराकडे, बाई सोनाराच्या दाराते, बाई गाडे गे गे गेलया, बाई मडक गे गेलया. सकाळी दिवस उगवायला सोनाराच्या दारा जाऊन मडक बसले. सोनाराची लेक बाहेर आली. बघती सकाळ सकाळी रांगोळी भराय दारात आलती. बघती आता मडक किती सुंदर. मडक्याकडे बघताना सोनाराच्या मुलीचं मन गेलं मडक्यावर. बरं झालं म्हणाली ह्याच्यात माझ्या ज्या ज्या काही नाजूक वस्तू आहेत, चांगल्या चांगल्या वस्तू आहेत, त्या त्या वस्तू गा भरून ठेवाव्या. गाडग उचलले बापाला दाखवले. बाबा म्हणाली बघा गाडग किती मस्त आहे. हे मी आता गल्ला करणारेचा. देवाजवळ नेऊन ठेवलं गाडग. सोचे पुसले आणि राणी सिक्क्याचं चांदीचं रुपये होतं. सोनारान ठेवलेलं जमून चांगलं चांगलं लेकीसाठी दागिने केलेलं होतं. ते सगळं ठेवलं गाडग्यात आणि संध्याकाळी उशाला गाडगे घेतले गे झोपली. उशाला गाडगे घेऊन झोपली. या किती प्रेम करायला लागली त्या गाडग्यावर. खरंच लई तिला गाडगा आवडलंय. जेव्हा गाडग्यावरती हात ठेवला आहे आणि झोपली. या झोप लागली. हात बाजूला गेला. गाडगे उठले गे नि घराचा रस्ता आपल्या आई जिथं हाय वडाच्या झाडा खाली ढोलीला त्या जाग्याला चाललंय आपलं गाडगे. बाई गाडगे चाले दे बाई आठंगे गे वनाते, बाई वडाच्या गे ढोलीला, बाई वडाच्या गे ढोलीला. जाऊन आई लागे सांगितले, जाऊन आई लागे सांगितले. आता गाडग म्हणते माझं काम झालेलं आहे. गाडग म्हणत आहे माझं काम झालेलं आहे. सोनाराच्या लेकीला आता झोप लागली या. तेव्हा आपण आता निघालेलं बरे. गाडग उठलं आणि आपला रस्ता धरला आईकडे वनाच्या वाटेचा. आला आले गा वडाच्या ढोलीला आले. आईला म्हणते आई आलो की मी.
गाडग्या, अरे तुला चालता कसं येत? आई मला चालता येत नाही, मी असंच हवेतून जातोय. मग गाडग्या काय घेऊन आलास? आई बघ की चांदीचं राणी सिक्क्याचं रुपये आहेत, आई दागिना आहेत, तुझ्या सुनेसाठी सगळं केलेलं दागिना आहेत बघ, हे ठेव सांभाळून. आणि आता पोरगी ठरवून येतो म्हणजे तुला सून. गाडग्या, काय बोलतोस रे तू? मला काय बी कळत नाही. जा बाबा, कसली नवरी ठरवतोस आणि कसली सून आणतोस ती आण, जा. गाडगे पुन्हा परतून गा, गाडगे पुन्हा परतून गा. बाई सोनाराच्या घराकडे, बाई सोनाराच्या घराकडे, बाई घराकडे गेलया. सोनाराच्या घरात बोंबाबोंब चालू झालती. कुठलं गाडगा आले, त्याच्यात एवढी अशा वस्तू ठेवल्या आणि ते सगळंच घेऊन गेले. काय असं देवा झाले? कशाचं मते गाडगं होतं? काय होतं त्या गाडग्यात? कसा येऊ काय कशाचा खेळ होता काय कळेना. असा विषय चालू होता. गावातली लोक सारी जमलेली होती. घरातला कालवा ऐकून आरडा ऐकून लोक गली आळीतली जमलेली होती. एवढ्यात गाडगं तिथं पोचलं. हाम बघा म्हणाली, हेच गाडगं कलचं आणि ह्याच गाडग्यान सगळं माझं दागिने आणि चांदीचं राणी शिक्क्याचं रुपये नेल्यात. गाडग्याला धरा फोडा म्हणालीत. गाडग म्हणाले, मना फोडले असा तर तुमच्या नेलेल्या वस्तू बी मिळणार नाही. मला का फोडते असा? फोडू नका. मी कोण आहे काय आहे सांगतो आणि मग मला फोडा. ठीक आहे, कोण आहे आपण? सांगायला पाहिजे. मी एक राजपूत आहे या गाडग्यात. माझी आवड झाली म्हणून मुलगीनं तुमच्या सर्व दागिने ठेवले. भरपूर ते दागिने आहेत. राणी शिक्क्याचे चांदीचे रुपये बी आहेत. नाही, ते मी तसं पुन्हा परत देणार नाही. सोनार काका, तुमची मुलगी मला द्या, तरच मी हे सर्व तुमच्या वस्तू परत देईन. सोनार काका विचारिक होता. जातीचा तो ब्राह्मण होता. जातीचा तो ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाने त्या सोनार धंदा आयुष्यभर केला आणि खरोखर सर्व आचाराने विचाराने तो भरलेला होता. त्याला पंचांग बघायची सवय होती. सगळ्या गावातली लोक त्याच्याकडे बघण्यासाठी येत होती. तो म्हटला, आज गाडगं बोलतय म्हणजे काय चेष्टा आहे? हे सारं काही वेगळं आहे गणित. आपण वचन द्यावं गाडग्याला मुलगी देतो म्हणून. तेवढी लोक सगळी गावातली जमलेली आहेत. बामन काकानं वचन दिलं गाडग्याला, माझी लेख दिली तुम्हाला. बाई वचन गे दिलं या, बाई वचन गे दिलं या. येईन माझी हो मुलगी, येईन माझी हो मुलगी. मुलगी लागली बाई रडाईला. गाव सारखी ग असते, गाव सर्वच ग असते. सगळं गाव बामन काकाला असायला लागले. हा कळत नसल काय आला? कशाचा यो पंचांगवाला, कशाचा यो ब्राह्मण काका? आज लेकीला का गाडग्याला द्या उठलाय गा. ख्वा 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 गावातली लोक लागल्यात असायला. कशाचं लगीन कशा संग? ये पोरगीच लगीन गाडग्या संग. लेकीला म्हणतोय, लेकी रडू नको, तुला नाही कळायचं ते. लोकांना पत्रिका दिली. उजवेलाचं मुलगा गाडगे, उजवेलाचं मुलं आहे मडके आणि त्याच्या बरोबर बामन काकाच्या मुलीचं लग्न. पत्रिका छापली, पत्रिका वाटली. या शुभ मुहूर्तावरती गे लग्नाची तारीख जमून आली. या भटभटजी आल्यात. अक्षदाची गे सुरुवात झाली. या गाडग एका पाटावरती ठेवलं आणि गाडग्याच्या पलीकडे पाटावरती
ब्राह्मण काकाची मुलगी उभा राहिली, अंतर पाठ धरला. एवढ्यात विसेगा कसा घडून आला बघा. देवाच्या घरची करणी आणि नारळाच्या आत पाणी नाही कुणाला गावणार. इजा वारा बाई पाऊस, इजा वारा बाई पाऊस, पाऊस साधू की गे झालाया, पाऊस साधूबाई झालाया. हे बाई विजेचा गे तडाका, बाई विजेचा गे तडाका, बाई गाडग्यावर पडदा, बाई मडक्यावरी पडदा, बाई मडके गे फुटले, बाई गाडगे गे फुटले. अहो गाडग्याचे आणि बामण काकाच्या लेकीचे लगीन म्हणून काय लग्नाला हजाराच्या संख्येने लोक, खूप खूप गर्दी झालती. एवढ्या तिचा वारा वादळ पाऊस गा चालू झाला. वादळ पाऊस चालू झाला, आकाशातून वीज कडकली आणि त्या मडक्यावर पडली. मडक्याचे 2 भाग झाले, मडके फुटले आणि त्यातनं लाले लाल राजबिंडा मुलगा गा उभा राहिला. अक्षदादा राजबिंडा मुलगा उभा राहिला. उज्ज्वलाचा भाऊ बी सारा आलत. प्रत्यक्षात त्याने ही सारी घटना बघितली या. आणि काय सांगावं, या उज्ज्वलाच्या मुलग्याचं आणि ब्राह्मण काकाच्या लेकीचं आनंदाने लग्न झाले. लग्न 16 जेव्हा झाला तेव्हा मांडवातच उज्ज्वलाचा भाव आला आणि उज्ज्वलाच्या पायावर डपडला. थोरला शरद भाव म्हणाला, उज्ज्वला कळालं नाही तुझं रूप, उज्ज्वला कळाला नाही तुझ्या जीवनाचा अर्थ. आई बापान सांगितलं होतं सूर्य किरणाने दिवस जातील तुला. एवढं सांगून सुद्धा आम्ही आमच्या बायकांचं ऐकले. गैरसमज झाला आणि आमच्या भनी, माझ्या भनी गे तुला दोष मी न दिला. आता चल घरला. त्या टायमाला उज्ज्वला म्हणते, या दादा आता कशी येऊ घरला, मला येता येणार नाही घरला, मी येऊ शकत नाही. तुम्ही 4 भावांनी टाकल्यावर मला एक 5वा भाऊ मिळालाय, तो शेष नाग, आणि त्याला सोडून मी कधीही येऊ शकत नाही. तुम्ही आसरा तोडला, आई वडील आधीच आधार तोडून गेलीत, टाकून गेलीत. मी परदेशी झालो, तुमचाही आसरा नाही, आधार नाही. एका शेष नागाने मला बहीण मानली. शेषनाग माझा भाऊ झाला आणि माझ्या सुखा दुःखाच्या टायमाला सारा विचार त्याने केला. तोच माझा भाऊ. आता मी येऊ शकत नाही घरला. पण आई बापाचं एक नवस राहिले. दुर्गा मातेला आई वडिलांना नवस केले होते की 4 भावांना बहीण दे देवा, आम्हाला मुलगी द्या. दुर्गा माता सोन्याचा तुरा वाईन तुला, असे वचन दिले होते दुर्गा मातेला. माझ्या भावानू कुठल्याही देवाचा असो, कुठल्याही माणसाचा असो, जर वचन दिलं तर ते वचन पुरा केलं पाहिजे. आणि जर ते वचन पुरा नाही करता आले तर तो मनुष्य जन्मात मनुष्य म्हणून ठरला जात नाही. झालेली चूक दुरुस्त करा. चुकत असत ते माणूसच, चुका कराव्या माणसानेच. चुकत असत माणूसच, पण चुका दुरुस्त करता येतात माणसालाच. माणसाने झालेल्या चुका दुरुस्त करून माणूस म्हणून जगण्याचा या कलियुगात हक्क आहे आणि जगावं. झालेल्या चुका दुरुस्त करा. दुर्गा मातेला तुरा सोन्याचा वावा आणि तिच्या वचनातून मुक्त व्हा. बाई सोन्याचा तुरा गे, बाई सोन्याचा तुरा गे. 4 भावानी गे बहिणीसाठी, 4 भावानी गे बहिणीसाठी.
दुर्गा माते दागे वाईना दुर्गा माते दागे वाईना नवसपुराबाई झाल्या नवसपुराबाई केलया आई वडिलाच्या आत्म्याला आई बापाच्या आत्म्याला बाई शांती मिळाली बाई शांती मिळाली आई बापाच्या आत्म्याला धर्मात्मा आणि सत्यवती या आई बापाच्या आत्म्याला शांती लाभली चौघ भाऊ आपापल्या घराकडे आले चौघ भाऊ म्हणतात आपापल्यात विचार कराल्यात चंद्रकांत तू धाकटा रे पण तू ना अक्कल शिकवलास आम्ही थोरला असून काय बी कामाचं नाही बघ तू धाकटा भाऊ असून आम्हाला अक्कल शिकवलास उज्ज्वलाला मारू दिला नाहीस ते लई बरं झाले उज्ज्वला आमची पापिनी नव्हती रे ती पतिव्रतावती खरोखर ती चांगली होती अरे सूर्य किरणानच तिला ते दिवस गेले मग तिचा त्यात काय दोष होता आता नंतर मनाला लावून घेऊन त्याचा काय उपयोग म्हणून माणसाने एका गोष्टीवरती 10 वेळा विचार करावा चुकीचा आहे की नाही म्हणून एका बाजूने विचार करून नाही चालत टाळीला हात डब्बल लागतोय एका हाताने टाळी वाजत नसती या प्रत्येक माणसाने विचार याचा करावा उज्ज्वला आपल्या शेषनागाबरोबर आपल्या सुनला आपल्या मुलग्याला घेऊन त्या ढोलीला आली त्यांचं तेच घर आपल्या ढोलीला आली या आणि आपल्या शेषनागाला म्हणती या आपण चौघाने आता इथंच राहायचं आहे आपण चौघाने इथंच राहायचंय शेषनाग सुनल्योक आणि उज्ज्वला देवाची कृपा झाली शंकर पार्वतीची फेरी त्या अट्टंगे वनात आली प्रसन्न झाली शंकर पार्वती त्या वडाच्या झाडाला मोठा असा बंगला काचेचा तयार झाला आशीर्वाद दिलाय शंकर पार्वतीने काचेचा बंगला त्या वडाच्या झाडाच्या ठिकाण्यावरती झालाय आणि त्या ठिकाणी राज करू लागल्यात उज्ज्वलाची मुलगानी सून शेषनाग म्हणतोय उज्ज्वला बाईला उज्ज्वला तू काय करायचं ठरवलीस आता तुझी सून आहे तुझा ल्योक आहे आता मला जाऊ दे की केव्हा तर येईन गे दिवाळीच्या सणाला ओवाळून घेण्यासाठी तुझ्याकडून रक्षाबंधनला राखी बांधण्याचा मान येईन तुझ्याकडे बहिणामी पण मला जाऊ दे की तुझ्या या संसारात आता गोड संसार चालणार आहे तुझ्या सुनचा लेकाचा इथं मी कशाला भावा तू जातोस पण जाता वेळी माझा शेवट करून जा म्हणजे तुला कधीच इकडे पुन्हा यावं लागणार नाही म्हणजे कसा शेवट होणार आहे तुझा ग उज्ज्वलाला लागली सांगायला मी पवित्र होतो की मी चांडाळीन होतो माझ्या हातून पाप घडलं तर काय नाही घडलं तर साऱ्या दुनियेला कळाले माझ्या पोटाला झालेलं मडकं त्याच्यातून राजपूत जन्माला इजेच्या तडाक्यानं मडकं फुटून त्याच्यातून उठला हे साऱ्या जगानं जनतेनं पाहिलं माझ्या भावजाने पाहिलं माझ्या भावाने पाहिलं आणि माझं खरं रूप लोकांना कळालं आता मला जगण्याची इच्छा नाही जर मी खरोखरच पवित्र आहे तर या धरतरी मातेनं आपल्या पोटात मला जागा द्यावी अशा पवित्र बाईला उज्ज्वलाला भुईची वसर झाली जमिनीनं वसर दिली मोठी भली अंतर पडला त्या जमिनीला उज्ज्वला बाई जमिनीच्या पोटात गेली होती तशी गा जमीन मिटली पवित्र माणसाला धरतरी माता आपल्या पोटात जागा देती उज्ज्वला बाईचा शेवट झाला तिने धरतरीच्या पोटात आपला जागा केला
जशी आईच्या पोटातून आलती तशी या धर्तरी माता आईच्या पोटात ती पवित्र अशी होऊन एक उजवेला गेली आणि तिच्या मुलाचा संसार सुखाचा झाला बाई संसार गे सुखाचा बाई संसार गे सुखाचा बाई उजवेलाच्या मुलाचा हे बाई उजवेलाच्या मुलाचा बाई धरतरी गे मातेच्या हे बाई धरतरी गे मातेच्या बाई पोटा मंदी जागा गे हे बाई उजवेलाची झाली बाई वस्ता दे गे हळीची हे बाई हळीची गे सत्यवा बाई हळीची गे सत्यवा बाई मुरगुडचा गे महादेव हे बाई मुरगुडचा गे महादेव बाई देवी लागे शरणे कथा गायक तानाजी कथा गायक तानाजी जन्मभूमी आरळ गुंडीगा उदरगडे बाई तालुक्याचे आमचा मुक्काम गे उत्तुरे आजरा तालुक्याचे उत्तुरे बाई देसाई गे वसा दादा रातो गवळने हो मिळा गे रातो गवळने हा मिळा गे आमच्या देवीचे गा मंदिरे आणि इंदिरा गाणगरे आणि इंदिरा गाणगरे माझा साथीदार BM माझा साथीदार BM कथा गोडे गा मानूने हे बाई मानूने गे घेवावी हे बाई मानूने गा घेवावी सुती समजते हवाचारे सुती समजते हवाचारे कापूर जळतो यदबाई मोरे कापूर जळतो देवी मोरे आरती जळती यदबाई मोरे आरती जळती देवी मोरे पालकीचा दले भारे पालकीचा दले भारे चौरी आबदागरीचा भारे चौरी आबदागरीचा भारे यदुबाई बसल्या गादी वेरे पुजारी बसल्या आसना वेरे बाळ जोगतीन हायचा मोरे बाळ जोगता आरती करे सुती चमडके गरजे फारे सुती चमडके वाजे मोरे मंगळे शिव मंगळे मंगळे शिव मंगळे मंगळारती घेतो आई जोग्या निर्मळे कापुरारती घेतो आई जोग्या निर्मळे अखया जोगया अखया जोगया अखया जोगया आई उध उध एलवनीन मान की उध उध मारतगिन मान की उध उध
विरामान किवद येळपट